subscribe now and press the bell icon. Never miss an update. असं काय सांगाल, आंबा महोत्सव होतोय, या आंबा महोत्सवात किती प्रकारचे आंबे आहेत आणि काय वैशिष्ट्य आहे? महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ मागील 5 वर्षापासून कोल्हापूर शहरामध्ये आंबा महोत्सवाचं आयोजन करत असतं आणि वास्तविक पाहता आंबा महोत्सवाचं आयोजन करण्यामागचा जो उद्देश आहे तो शेतकऱ्यांना वाजवी दर मिळावा आणि ग्राहकांना चांगल्या प्रतीचा आंबा म्हणजे उपलब्ध व्हावा, त्यामध्ये भौगोलिक मानांकन प्राप्त जो आंबा आहे तो शेतकऱ्यांचा ग्राहकापर्यंत पोहोचला पाहिजे, हा एक त्यामागचा उद्देश आहे. आपण दुसरं जर यामध्ये पाहिलं तर पणन मंडळाच्या माध्यमातून आपण आमचे कार्यकारी संचालक संजय कदम साहेब आहेत किंवा विनायक कोकरे सर आहेत, त्यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण राज्यामध्ये अशा महोत्सवाचं आयोजन आपण करत असतो. सध्या नागपूरमध्ये आंबा महोत्सव सुरू आहे, त्याचबरोबर पुण्यामध्ये सुद्धा आंबा महोत्सव सुरू आहे आणि कोल्हापूरमध्ये आज आपण या आंबा महोत्सवाचं उद्घाटन केलेलं आहे. त्यामध्ये वेगवेगळ्या जाती ज्या आहेत आंब्याच्या त्या ग्राहकांना पाहायला मिळाव्यात म्हणून जवळजवळ 47 प्रकारच्या आंब्याच्या जाती या ठिकाणी आपण डिस्प्ले केलेल्या आहेत, जेणेकरून ग्राहकांना ते आंब्याची पूर्ण जाती माहिती व्हाव्यात, हा त्यामागचा उद्देश आहे. त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर रत्नागिरी आहे, सिंधुदुर्ग आहे, सोलापूर आहे आणि काही मराठवाड्यातील शेतकरी सुद्धा या आंबा महोत्सवात सहभागी झालेले आहेत, जेणेकरून केशर असेल, हापूस, रत्नागिरी हापूस असेल, देवगड हापूस असेल किंवा पायरी हा जो आंबा आहे हा ग्राहकांना चांगल्या पद्धतीने उपलब्ध व्हावा आणि उत्तम प्रतीचा आंबा हा ग्राहकापर्यंत पोहोचावा, हा त्यामागचा आपला उद्देश आहे. थँक्यू सर. नमस्कार, मी डॉक्टर अशोक कुमार आनंदराव पिसाळ, सहयोगी संशोधन संचालक, महात्मा फुले कृषी विद्यापीठांतर्गत आपल्या उपपर्वतीय विभागासाठी विभागीय कृषी संशोधन केंद्र शेंडा पार्कला जे आहे तिथं प्रमुख तथा सहयोगी संशोधन संचालक म्हणून मी कार्यरत आहे. आज आपला कोल्हापूर जिल्हा आंबा महोत्सव या निमित्तानं आज शेतकऱ्यांना आणि जे प्रदर्शनासाठी किंवा आज या महोत्सवामध्ये जे ग्राहक येणार त्यांच्या माहितीसाठी इथं 47 प्रकारचे आंब्याचे विविध वाण इथं प्रदर्शनात ठेवलेले आहेत. त्यामध्ये आपल्याकडच्या आपल्याला सर्वांना माहीत असतं म्हणजे कोकणातील हापूस आहे, पायरी आहे, त्याबरोबरच इतर वाण कोकण रुची आहे, वनराज आहे, दूध पेढा, वेगवेगळ्या प्रकारचे आपले इथं वाण आहेत. आता इथं जे वेगवेगळे वाण आहेत ते प्रत्येकाची वैशिष्ट्य वेगवेगळे आहेत. काही दूध पेढा, काही दिसायला वेगळ्या प्रकारची असे वाण याच्यामध्ये आहेत आणि येणारे जे प्रदर्शन पाहण्यासाठी येणारे जे लोक आहेत त्यांना याचा लाभ घेता येईल. धन्यवाद.